श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. आज कुठलीही रेसिपी नाही आहे, तर आज रेसिपी करताना एक मी स्वतः जे करते ते तुम्हाला सांगणार आहे. काय ते चला बघूयात. स्वयंपाक करताना म्हणजे सणावाराचा असो, नैवेद्यासाठीचा असो, किंवा तुम्ही उद्यापनासाठी नैवेद्य करणार असाल, किंवा काही स्पेशल ओकेजन असेल, किंबहुना असं म्हणा ना की रोज सकाळी आपण स्वयंपाकाला सुरुवात करताना तुम्ही ही नक्की करा, गॅस शेगडीची पूजा करायची आहे. हळद कुंकू वाहून, अक्षदा वाहून तुम्ही पूजा करा. छान अन्नपूर्णा मातेचं स्मरण करा आणि मगच तुम्ही तुमच्या स्वयंपाकाला, नैवेद्याच्या स्वयंपाकाला सुरुवात करा. बघा, स्वयंपाकात इतकी छान चव येते ना, त्या सगळा आपला भाव त्याच्यामध्ये उतरतो. कारण आपल्याला पण आतून खूप फ्रेश वाटलेलं असतं, खूप प्रसन्न असतो आपण. ते सगळे भाव त्याच्यामध्ये उतरत असतात. आणि हो, स्वयंपाक करताना नेहमी तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण केल्याने तुम्ही तुमच्या स्वयंपाकात तुम्हीच बघाल की खूप छान पावित्र्य आलेलं असतं, खूप छान चव आलेली असते. तो प्रसाद एक बनतो आणि प्रसादाची चव नेहमीच खूप छान असते. ही सगळी क्लिप कालची आहे. काल गुरुवार होता आणि मी स्वामींचे 11 गुरुवार केले होते. त्याचं काल उद्यापन होतं, त्याच्यासाठी ही सगळी तयारी होती. छान पूजा झाली, स्वामींचा अभिषेक झाला, स्वामींना पुरणाचा नैवेद्य दाखवला. स्वामींना पुरणपोळी खूप आवडते, बेसनाचे लाडू आवडतात, पण मी काल पुरणाचा नैवेद्य केला होता. ह्या सगळ्या पूजेमध्ये ना एकच कमी होती आणि ती म्हणजे ना फुलांची. मला फुलंच नाही मिळाली, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आपला भाव स्वामींपुढे मांडला ना, ते स्वामींना पोचतं. स्वामींची सेवा करणं चुकायचं नाही. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी मागे पुढे झाल्यात तरी चालतात. माझं देवघर ना खूप मोठं आणि प्रसन्न आहे. एक 10 मिनटं तुम्ही देवघरासमोर उभे राहिलात ना, तर खूप छान प्रसन्न असं वाटतं आणि आपल्या मनातील सगळे किंतु परंतु निघून जातात. तुम्ही ही टिप नक्की वापरा, नक्की करून बघा, तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल आणि तुमच्या अन्नामध्येही खूप छान चव उतरेल. चला तर मग असेच काही टिप्स, काही रेसिपीज, काही अशा गप्पा गोष्टी घेऊन मी पुढच्या व्हिडिओत नक्की तुम्हाला भेटेल. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत आपले व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.